हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे गावरान चिकनचा रस्सा. तर तो चिकनचा रस्सा तुम्ही बघा मी कशी बनवते ते आणि कसं झालेलं आहे ते पण तुम्ही कमेंट करून सांगा मला कसं झालेलं आहे ते. तर बघा इथे माझं गावरानसारखाच कलर आलेला आहे चिकनला. तर मी चिकन सगळ्यात प्रथम मी इथे मार्केटमधून चिकन घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तर ते मी छान असं साफ करून घेणार आहे. पीस मिडियम साईजचे आहे, त्याच्यामुळे कटिंग करायची काही गरज नाही. ऑलरेडी कटिंग केलेलंच आहे. त्या चिकन घेताना 2 प्रकार असतात. एक जिंदा कोंबडी असते आणि एक बॉयलर कोंबडी असते. आम्ही बॉयलर वापरतो. बघा इथे मी चिकन छान असं साफ करून घेते आहे. नंतर त्याला नळाखाली स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे. 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेणार. त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ करून मॅग्नेट करून घेणार आहे. बघा इथे मी 1-1.5 तासासाठी मॅग्नेट करून ठेवते. तसंच मी इथे अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेते. प्रथम मी इथे लसणाच्या साली काढून घेणार आहे. लसणाच्या साली काढून घेतल्यानंतर मी अद्रक घेणार आहे. अद्रकचे पण छोटे छोटे स्लाइस करून घेणार आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कटिंग करून घेणार आहे. म्हणजे ह्याची पेस्ट करायला उत्तम जाईल, त्यासाठी मी ह्या मिरच्या घेत आहे. आणि आलं लसूण कालवणाला टेस्ट पण छान लागते. बघा तुम्ही मी इथून पुढे टेस्ट करणार आहे. अद्रक, लसूण आणि मिरचीची अशी जरा भरडच ठेवणार आहे. आणि नंतर मी इथे कांदा घेतलेला आहे. 3 कांदे घेतलेले आहे. 2 मोठे आणि 1 छोटे आहेत. कांद्याची साली काढून घेणार आणि जे पाठचे स्लाईस आहे ते पण मी ओढून टाकणार आहे. तर बघा आणि नंतर मी इथे बारीक कांदा चिरून घेणार आहे. बारीक कांदा चिरून घेतल्याच्यानंतर मी इथे छोटे असं एकदम मीडियम साईजचा कांदा कापून घेणार आहे. आणि कांदा तुम्हाला उभं पाहिजे किंवा बारीक पाहिजे तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा उभं बारीक असं चिरून घेऊ शकता. ते तुमची इच्छा. मला बारीक पाहिजे म्हणून मी बारीक कांदा चिरलेला आहे. इथे मी नारळ घेतलेला आहे. नारळाची वरची जी शेंडी असते ती शेंडी मी उडवणार आहे. आणि नंतर इथे कोयत्याने मी नारळ फोडून घेतलेला आहे. बघा इथे मी नारळ फोडलेला आहे. आणि नारळ फोडल्याच्यानंतर जे पाणी आहे ते पाणी पाहिजे असं तर घेईन, नाहीतर मग पाणी तर मी घेत नाही. नंतर मी एका वेळीवर खोबरं किसून घेतलेलं आहे. खोबरं किसून झाल्यानंतर एक पॅन घेतलेला आहे. ते गॅस ऑन करून त्यावरती पॅन ठेवलेला आहे. आता मी इथे खडा मसाला भाजून घेणार आहे. खडा मसाला थोडंसं भाजून घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर मी इथे कांदा टाकत आहे भाजण्यासाठी. थोडंसं कांदा टाकते आणि कालवणासाठी ठेवते. आणि नंतर त्याच्यावर 1 पळा मी असं तेल टाकणार आहे. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घेते. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे. अद्रक मी ऑलरेडी घेतलेलं आहे, त्यासाठी मी अद्रक नाही टाकत आहे. आणि ओलं नारळ किसलेलं होतं ते खोबरं त्याच्यामध्ये टाकत आहे. आणि हे चांगलं ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे मी. परतून घेतल्याच्यानंतर ते थोडंसं थंड व्हायला पाहिजे. त्यासाठी मी इथे प्रथम तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ धुवून. त्याच्यामध्ये मी मीठ, हळद आणि तेल, तेजपत्ता आणि काळी मिरी असं टाकत आहे. लवंग नाही टाकत, कारण जास्त तिखट होईल म्हणून नाही टाकत आहे. इथे मी खडा मसाल्याची पेस्ट करून घेते आहे. आणि तसं तीळ टाकते. तीळ यासाठी की कालवणाला थोडं घट्टपणा यावा म्हणून मी तीळ टाकते त्याच्यामध्ये. आणि नंतर मी ही पेस्ट करून घेतलेली आहे बघा. आणि नंतर मी आलं, लसूण आणि मिरची ह्याचे पण थोडं मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. एकदम पेस्ट नाही करणार, थोडंसं भरड असं आहे.
बघा माझी ही आलं लसूणची पराठ कशी आहे ते. त्याच्यानंतर मी इथे जे वाटपसाठी भाजून घेतलेलं होतं खोबरं आणि नारळ किसून घेतलेलं होतं त्याचं मी वाटप करते. इथे माझा भात पण तयार झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये मिक्सरला ग्राइंड करण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते, कारण ते पेस्ट जरा पातळच झाली पाहिजे, त्यासाठी थोडंसं पाणी टाकते मी. इथे माझी पेस्ट तयार झालेली आहे. नंतर एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये खडा मसाला टाकते, तेजपत्ता टाकते आणि नंतर त्याच्यामध्ये जे बारीक केलेलं कांदा होता ते कांदा टाकते, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो आणि नंतर मी इथे वाटप केलेलं होतं ते वाटप टाकणार आहे. त्यानंतर इथे जे खडा मसाला होता त्याची पेस्ट केलेली होती, हळद, मीठ, मसाला, चिकन मसाला असं मीठ सगळं मसाले त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान असं परतून घेणार आहे. ते मसाले चांगलं कलर येईपर्यंत परतून घेणार आहे. बघा माझं चिकनसाठी कसं जे वाटण टाकलेलं होतं त्याचा कसा कलर आलेला आहे ते बघा. इथे मी आता चिकन टाकत आहे. चिकन टाकल्याच्यानंतर त्याला थोडंसं मी वर खाली असं परतून घेणार आहे. चांगलं चमच्याने असं ढवळून घेतलेलं आहे आणि नंतर ढवळून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी वरून प्लेट ठेवणार आहे. प्लेट ठेवल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक ग्लास असं पाणी टाकणार आहे, जेणेकरून मंद आचेवर ठेवलं तर वरी चांगली वाफ सुटते खालून चिकनला आणि नंतर मी इथे लेग पीस आणलेलं होतं, 2 लेग पीस ते मी फ्राय करून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये मी चिकन मसाला, हळद, मीठ, मसाला आणि थोडंसं कलर टाकलेला आहे आणि नंतर खडा मसाला केलेला होता ते पण टाकलेला आहे. थोडं आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. ते सगळं मी सगळीकडे लावून घेतलेलं आहे. ते थोडंसं मी 15-20 मिनटं हे ठेवणार आहे साईडला. हे चांगला मसाला चांगला त्याच्यामध्ये मुरू दे त्यासाठी. आणि नंतर मी इथे भाकरी बनवणार आहे. तर भाकरी ज्वारीच्या पिठाची बनवते मी नेहमी. इथे सगळ्यात प्रथम मी पीठ घेतलेलं ज्वारीचं ते मळून घेतलेलं आहे. एक भाकरी होईल असंच हे बनवलेलं आहे. त्याच्यानंतर मी ही भाकरी थोपटून घेणार आहे. जशी मिडियम साईजचीच असते माझी भाकरी, जास्त पण मोठी नाही, जास्त पण छोटी नाही, मिडियम साईजचीच असते. तर बघा इथे माझी भाकरी छान अशी बनलेली आहे. नंतर मी इथे चिकनला पण वाफ सुटलेली आहे. ते डिश काढलेली आहे टोपावरची आणि नंतर हे जे गरम झालेलं पाणी आहे ते त्याच्यात मी टाकलेलं आहे आणि नंतर असे छान असं चमच्याने ढवळून घेतलेलं आहे. आणि इथे माझं हे पाणी टाकलेलं होतं गरम, त्यामुळे काही शिजायला टाईम नाही लागणार, पटकन शिजणार आहे. इथे मी तवा गरम करून त्याच्यामध्ये ही भाकरी टाकलेली आहे. त्याला वरून मी पाणी टाकत आहे, पाण्याने हात फिरवत आहे गरम पाण्याचा आणि नंतर छान अशी माझी भाकरी तयार होणार आहे. बघा तुम्ही, बघायला पण छान दिसते आणि थोडीशी फुगलेली पण आहे. छान अशी फुगलेली आहे, जास्त पण नाही, थोड्या प्रमाणात फुगलेली आहे. बघा इथे छान भाकरी तयार झालेली आहे माझी आणि इथे चिकन पण छान असं झालेलं आहे. अगदी गावरान पद्धतीनेच दिसतो आहे माझं चिकन. बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे माझी आजची रेसिपी कशी आहे ते सांगा नक्की. आणि जर तुम्हाला आवडलं असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे मी सगळं फ्राय करून घेतलेलं आहे, जे मॅरिनेट केलेलं होतं ते, आणि छान असं कलर पण आलेला आहे. कारण हे लेग पीस आम्हाला फ्राय करावाच लागतो, कारण माझ्या छोट्या मुलीला लेग पीस आवडतो, त्यासाठी मी हे लेग पीस फ्राय करून घेते आहे. जास्त शॅडो फ्राय नाही केलेला आहे, मी डीप फ्राय केलेला आहे लेग पीस. तर बघा तेल जास्त प्रमाणात झालेलं आहे. तर मग माझे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईबचं करायला विसरू नका. तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ कोणतं असेल ते तुम्ही बघाच आणि जर आवडलं असलं तर बघा, पुढे शेअर करा. हे माझे लेग पीस आहे फ्राय केलेले.
छान अशी रेसिपी आहे, बघा तुम्ही. चला तर मग बाय. सी यू टुमारो नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.